तुम्हाला सांगतो, अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधी वायाला घालवायचा नाही. पॅन्टीचं नाव बेल बॉटम ऐकलं होतं, पण कोल्ड्रिंकचं नाव आज पहिल्यांदा बेल बॉटम ऐकतोय. जसं मी सांगितलं की चाफेकर बंधूंचं ही लेगसी आहे ऍक्च्युअल मध्ये. की या जागेत भरपूर क्रांतिकारी आपले प्लॅन्स बनवले. बरोबर इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी घडून गेल्या आणि कोणाला माहित नाही, कारण आम्ही ते कधी मार्केट केलेलं नाही. बरोबर. पहिलं रेस्टॉरंट म्हणू शकता. तिकडे आम्ही उकडीच्या मोदकाची ही पद्धत चालू केली. बिस्किटवाली आईस्क्रीम कधी खाल्ली आहे का तुम्ही? बिस्किटवाली म्हणजे A few moments later. धपाटे देऊ काय तुला, धपाटे देऊ काय तुला. विठोबा करत असताना तुमच्या पोटोबाची तारांबळ होणार नाही. भक्ती आणि भूक दोन्ही पण एका ठिकाणी असलेलं तुम्हाला दाखवतो. हे फक्त तुम्ही पाहू शकता. इथे जाऊ तिथे खाऊवर. मित्रांनो, एक मोदकम त्या हॉटेल दिसलं. पाहूया त्या मोदकमची काय खासियत आहे. तर चला तर मग मोदकम मध्ये. नमस्कार सर. नमस्कार. हे आपला प्रसिद्ध नावाप्रमाणे आपला उकडीचा मोदक. मोदक. तर उकडीचा मोदक तुम्हाला सांगतो, हा जेव्हा हे हॉटेल आम्ही चालू केलं हो तेव्हा मी तर फार लहान होतो. हो पण माझ्या आईनी माझ्या वडिलांना हो या हॉटेलच्या पहिल्या दिवशी हो जेव्हा ओपन केलं तेव्हा सांगितलेलं हा. की तुम्ही एक 11 मोदक तुमच्या गल्ल्यावरती ठेवा. तुम्ही ठेवून बघा. हो बाबा बोललेले की उकडीचे मोदक कदाचित चालतील नाही आणि भरपूर लोकांना माहीत नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट काय, आम्ही मुंबईत पहिलं रेस्टॉरंट म्हणू शकता. तिकडे आम्ही उकडीच्या मोदकाची ही पद्धत चालू केली. हो काउंटरवरती ठेवून विकायचो. हो हो त्यावेळेला उकडीचा मोदक हा कुठल्याच हॉटेलमध्ये ठेवत नव्हता. बरोबर. आणि लोकांना माहीत पण नव्हता. हो. असं काय झालंय शेठ, पूर्वीपासून आधी पोटोबा मग विठोबा अशी म्हण आहे माणसाची. आता हे जेवणामध्ये तुम्ही सगळं साध्य केले. प्रसाद पण आहे, उपासाचं पण आहे. ज्याला भूक नसेल ते सुद्धा भूक तयार होईल अशी सजावट झाली. आणि आता ही पुरी आणि काय आहे, राजगिराची पुरी, बटाट्याची. शेंगदाणा कूट टाकलेली बटाटा भाजी, हो हो हे उपवासाची शेंगदाणा उसळ हा. आणि आपली चटणी. आता हा आपला विशेष म्हणजे देशी सरबत म्हणायचा. बरोबर. कोल्ड्रिंक, कोकम सरबत, आपलं कोकम कोकम सरबत. हा ड्रिंक म्हणू शकतो. आणि याच्यात आम्ही काय करतो, आम्ही एक स्वतःचा जिरा मसाला बनवलाय. बर. तो आम्ही त्याच्यात तो ऍड केलेला आहे. हा. आणि कोकम सरबत कसं आहे, हा. त्यात थोडासा जर मसाला असेल तर हो. त्याची अजून चव वाढते. हो. तुम्ही पिऊन बघा. समाधान झालं. पावित्र्य वाटलं प्रसादाचं. आणि ऐकलं त्यापेक्षा ज्यादा पटीने मला मिळालं. मित्रांनो, धन्यवाद. मुंबईला आले सिद्धविनायकला, सिद्धिविनायकचं दर्शन घ्यायचं आणि बाहेर आल्यानंतर हॉटेल मोदकम सांगायची गरज नाही. मुंबा आई म्हणता म्हणता मुंबई तयार झाली. हे कधी नाव बदलत बदलत गेलं अपभ्रंश होऊन आज आपण त्याला मुंबई म्हणतो. मुंबादेवी मुंबई. मुंबईला एक प्रसिद्ध ठिकाण आहे आपलं, ते म्हणजे ज्यूसचं. ज्यूस अनेक प्रकारचे असतात, पण हे पाटील ज्यूस सेंटर अगदी आगळं वेगळंच आहे. चला तर मग पाटील ज्यूस सेंटरमध्ये कुठला ज्यूस मिळतो पाहूया आपण. नमस्कार. राम राम शेठ. राम राम. जय महाराष्ट्र. उन्हाने जीव ताणलाय, हा. घामाघूम झालोय चांगला. हा. जीव थंड होईल असा ज्यूस द्या. महाबळेश्वर मस्ती घ्या. द्या. महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी असल्यामुळे महाबळेश्वर मस्ती का? हा, महाबळेश्वर. वा वा वा. अगदी ह्याच्यामध्ये भूक पण भागते, ताण पण भागते, दोन्ही कामं करते. तुम्हाला सांगतो, अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण कधी वायाला घालवायचा नाही. वाया घालवलं, बरोबर.
मँगो बेरी, महाराष्ट्र चव, Mango berry. हा मँगो स्ट्रॉबेरी कोकोनट, आपला महाराष्ट्रीयन आंबा आंबा, हे फक्त चमच्याने खायचं. हा हे घ्या बेल बॉटम घ्या, मलबेरी, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी हे तिन्ही कॉम्बिनेशन आहे. ह्याला काय म्हणायचं? बेल बॉटम, बेल बॉटम. हा मित्रांनो, पॅन्टीचं नाव बेल बॉटम ऐकलं होतं, पण कोल्ड्रिंकचं नाव आज पहिल्यांदा बेल बॉटम ऐकतं. तहान पण भागली मित्रांनो आणि भूक पण भागली. उन्हाची जी मला घामानी लाही झाली जीवाची, पाटील ज्यूस सेंटरमध्ये येऊन खरंच जीव थंड झाला. आता आपल्याला निघायचं पुढच्या द्यायाकडे. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत गिरगाव रोडच्या श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलो. तर या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहोत. चाफेकर यांचं 98 वर्ष परंपरा असणारं एक हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये सर्व महाराष्ट्रीयन खाणं मिळते. आपल्याला फक्त नाश्ता करायचा आहे आणि निघायचं आहे. चला. नाव ऐकलं होतं चाफेकर बंधूंचं. या हॉटेलची 3री पिढी हेच काम करीत आहे. नमस्ते शेठ. मॅडम नमस्ते. नमस्कार. मला नाव ऐकून शाळेतली इतिहासात आठवण झाली. चाफेकर म्हणले की पुढे शब्द आठवतो बंधू. ते 2च भाऊ क्रांतिकारक आम्हाला आठवतात. प्लेग कमिशनर यांनी छळ केला होता आपल्या लोकांना, त्याच्यापासून आपल्या लोकांना मुक्ती मिळवून दिली. त्यामुळे चाफेकर सिंगल नाव घेऊच वाटत नाही. ते चाफेकर आणि आपले चाफेकर काय आहे कारणोबंध? तर बेसिकली जे चाफेकर होते ते 3 होते. त्याच्यातलं एक इथे येतोय. त्या ब्रिटिश काळात पण त्यांनी या जागेवर त्या माणसांना लपवून ठेवलेलं वाचवण्याकरता. ही हिस्ट्री आहे या चाफेकरांची. सगळे क्रांतिकारकच आहेत. आपण साऊथ बॉम्बे जेव्हा बघतो किंवा विचार करतो त्यावेळी ब्रिटिश काळाचीच आठवण जास्त येते. आपली बिल्डिंग बघा, इन्फ्रास्ट्रक्चर बघा. त्या जागेत भरपूर क्रांतिकारी आपले प्लॅन्स बनवले. बरोबर. ब्रिटिश फ्रीडम फायटिंग पूर्ण हे होतं क्रांतीसाठी. त्यावेळी कसं करायचं, काय करायचं असं पूर्ण प्लॅनिंग या हॉटेलमध्ये झालेलं आहे. 1947च्या आधी म्हणजे 1928 ते 1947 पर्यंत जेवढे प्लॅनिंग भरपूर झालेत ते या हॉटेलमध्ये झालेत. आणि इनफॅक्ट बाहेर असे जेव्हा ब्रिटिशांची काढले मोर्चे वगैरे व्हायचे ना, तर आमच्या इकडे असं एक जागा होती जिकडे सगळे क्रांतिकारी लपून बसायचे. म्हणजे कोण म्हणजे इतकं त्या ब्रिटिशर्स इकडे खाऊन जायचे आणि त्यांना माहित पण नसायचं की वरती क्रांतिवीर आहेत सगळे म्हणून. त्यामुळे अशा जागेला आज मी हे आपण सगळे इकडे आहोत जिकडे इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी घडून गेल्या आणि कोणाला माहित नाही. कारण आम्ही कधी मार्केट केलेलं नाही. बरोबर. कारण काय काय गोष्टी मार्केट करून त्याच्यावर पैसे कमवण्याचा हेतू आमचा नाही, कधीच नाही आणि कधी नव्हता. त्यामुळे दिस इज व्हेरी इमोशनल फॉर अस की रॅन्डमली असं विचार करताना असं अंगावर शहार येतात की कुठे आहोत आपण. त्यामुळे जेवण तर आहेच, खाणं तर आहेच, पण याच्या व्यतिरिक्त जे इमोशनल क्वोशंट आहे या हॉटेलचा तो सगळ्यात मोठा आहे. आणि हे इतक्या व्यवस्थितपणे त्याला काही दाग न लागता या तिन्ही पिढीने चालवलंय. मतलब फॉर मी ॲज अन ऑडियन्स हॅट्स ऑफ टू देम. सो जसं मी सांगितलं की चाफेकर बंधूंचं ही लेगसी आहे ऍक्च्युअल मध्ये. आपला हे पारंपरिक पोह्याची चव घेऊ परत. त्याच्यामध्ये तुम्ही फळांचा वापर केला आता, म्हणजे थोडंसं आज थोडंसं न्यूट्रिशन लोकांना लागतं ना. आणि पोहे म्हणलं की कार्ब्स खूप असतात, त्यामुळे थोडंसं बॅलन्स करण्यासाठी. हे आपल्या ओळखीतली चव. रेग्युलर डोळे झाकून खाल्लं तरी काय खातोय तो सांगणार आहे. आता हे म्हटलं सर, हे दडपे पोहे म्हणतात ह्याला. दडपे पोहे हा प्रकार महाराष्ट्रीयन्सना माहित असून सुद्धा भरपूर महाराष्ट्रीयन्स असे आहेत ज्यांना माहित नाही दडपे पोहेचा प्रकार. जसे हे पोहे आपले पारंपरिक पोहे जाड पोहेनी बनतात, तसे हे पातळ पोह्याचे असतात. आणि हे कम्पॅरेटिव्हली थोडेसे अजून हेल्दी असतात. कारण या पोह्यात आपण पोह्याला तेल वगैरे काही लावत नाही. आपण कांदा, टोमॅटो आणि काकडी ह्याचं मिश्रण करून त्याचा तडका करतो. आणि तो तडका आपण पोह्यात घालून
हा. आपण हाताने त्याला दडपून घेतो त्यामुळे बरं. याचे नाव दडपे पोहे. हे कांदा पोहे, हे दडपे पोहे. येस. हा काय उपासाची आयटम साबुदाणा. आपला साबुदाणा वडा. बऱ्याच वेळा आमच्या लहानपणी हॉटेलमध्ये जर एन्जॉय करायला मुलं चालली तर बाकी जण नाही माझा उपास आहे. उपासवाल्याने हॉटेलमध्ये जायचंच नाही. हो. परंतु असा साबुदाणा वडा जर उपासात मिळू लागला तर उपासवाला पण हॉटेलमध्ये एन्जॉय करतोय तितकाच. येस. त्याला चटणी कशाची? ही आपली खोबऱ्याची चटणी आहे. हा. खोबरं आणि कोथिंबीर. ही कसली वडी? कोथिंबीर वडी. हे भाकरीवर चपातीवर पण खाऊ शकतो आपण. एकदम हा. फ्राय न करता फ्राय न करता पिठल्यासारखं पिठल्याचा बी आनंद दिला तुम्ही, वडी दही दिला, सगळं त्याच्यामध्ये आलं. हो. हा आपला अति जलद खाण्याचा पदार्थ. हो. ऑल टाइम वडा. हो, ऑल टाइम वडा. मुंबईचा वडा. मुंबई म्हणजे वडापाव लागते ते तुम्हाला. हो हो. चवीचे एक वैशिष्ट्य सांगतो मॅडम. आंबट, खारट, तुरट, तिखट ह्या जरी चव असल्या, गरम सुद्धा एक चव आहे बरं का. हो मग काय. त्या चवीला उपमा देता येणार नाही, पण गरम मुळे एक वेगळी चव जाणवते आपल्याला. गार झालं तुम्ही एक गरम दिल्यामुळं खाणाऱ्याला आनंद देता त्याचा. आपल्याकडं ही मिसळ सांगायची गरज नाही. मिसळ आपल्या मराठी माणसाला ही मिसळ आहे सांगावं लागत नाही. त्याच्यामध्ये अजूनही परंपरा ठेवली तुम्ही पोहे टाकण्याची. हो. जुनं मॉडेल आहे बरं का हे जुनं, मिसळीचं. हो, हो. त्यात पोहे पाहिजेत. हे थालीपीठ हो. हे अगदी आजीच्या काळापासून खात आलोय. आता तुम्हाला मॅडम याची नावं सांगतो ग्रामीण भागामध्ये, की तुम्ही पण तो शब्द ऐकला असेल, धम्मक लाडू, चापट पोळी. हा. म्हणजे हो हो. किंवा ह्याला धपाटा म्हणायची पूर्वी. धपाटे. कोल्हापूरला अजूनही धपाटे. धपाटा हो. म्हणजे धपाटा देऊ काय तुला? तर त्या आजीचा हात बी तेवढा लांब रुंद असायचा. पाठीवर जर टाकला ना एकटीने ना, तो सरळच चालायचा जेवायला. चल जेवायला नाही तर एक धपाटा दिल तो ना, तर असं असायचं. मग ते नावं दिलेली असेल. त्या पण शिक्षा ज्या होत्या त्याला पण नावं होती. धम्मक लाडू, चापट पोळी, तसंही धपाट. मला हा प्रश्न पडलाय, तुम्ही जर मला विचारलं यातलं कुठलं एक नंबर आहे, नाही सांगू शकत. आणि ह्याच्या बरोबर आपलं देशी पेय, कोल्ड्रिंकच्या जमान्यामध्ये हे पण हरवत चाललंय. हो. हे ठेवलं पाहिजे. तर हे 2 इव्हेंट ठेवले तुम्ही. हो. हे काय कैरीचं पण हो. कैरीचं पण आणि ती सोलकढी. छान आहे. ही सोलकढी आपली महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेली हो. ही सोलकढी आहे. कोकणातून आलेली. कोकणातून आली पण सगळ्या महाराष्ट्रात प्रिय झाली. प्रॉपर आहे सोलकढी पण. तर मित्रांनो, आले मुंबईला, जरांनी आणि मॅडमने सांगितलेल्या पत्त्यावर तुम्ही येऊ शकता. मला आनंद मिळाला. हे प्रॉपर टेस्टी आहे. ऑन कॅमेरा काहीतरी सांगायचं म्हणून सांगत नाही. त्यात मला आनंद मिळाला. अजूनही जुनं त्याला महाराष्ट्रीयन खायचंय प्रॉपर. विशेषतः धपाटा आज बी नामशेष व्हायनाच्या मार्गावरचं धपाटा आहे. आज थालीपीठ खाऊ शकता तुम्ही. मला आनंद मिळाला, आपलाही आनंद मिळावा. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. थँक्यू. हो दादा, ही केरुस्तम आणि कंपनी काय भानगड आहे? के रुस्तम अँड कंपनी खूप जुनी कंपनीचं आईस्क्रीम पार्लर आहे. 1950 पासून हे आईस्क्रीमचं पार्लर आहे इकडं. आईस्क्रीम मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम भेटतील. रास्पबेरी, बटरस्कॉच, हा. स्ट्रॉबेरी, चॉकलेट, बोलताल ते फ्लेवर आहे यांच्याकडे. अहो ह्या आईस्क्रीम दुनियात मिळतात, त्यासाठी एवढी गर्दी करायची काय गरज आहे? पण ठीक आहे, तुम्हाला काहीतरी वेगळं सांग. हा. बिस्किट वाली आईस्क्रीम कधी खाल्ली आहे का तुम्ही? बिस्किटवाली म्हणजे? हो, 2 बिस्किट असतात, हा. बिस्किटचे लेअर असतात, हा. त्याच्यामधून मध आईस्क्रीम असते. हाताने असं वाटतं आपण क्रीम बिस्किट खातोय, सँडविच सारखं. सँडविच सारखं. हा. खाऊन पहा एकदा. तुम्ही मँगो घेताय म्हणून मी केसर आणि पिस्ता घेतला. अरे वा. वेगवेगळा झाला. तुमचा मला द्या, माझा तो मला घ्या. घ्या. टेस्ट करून बघा तुम्ही. 2 बाजूनी बिस्किट, 2 बाजूला biscuit. मध्ये आईस्क्रीम. हे वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे याला म्हणायचं सँडविच. सँडविच वाला. वा वा वा, एकच नंबर आहे. मित्रांनो, आपला जिथे जाऊ तिथं खाऊचा दौरा, मुंबई दौरा पूर्णपणे संपलेला आहे. आता भेटूयात पुढच्या भागात.
मराठवाड्यातील अस्सल चवींचा आस्वाद घेण्यासाठी.